आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार काय पावलं उचलणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती आणि काल परराष्ट्र मंत्रालयाने पाकच्या नांग्या ठेचण्याचे आपले मनसुबे अगदी उघड केलेले आहेत। सिंधू जल कराराला स्थगिती, पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द, पाकच्या उच्चाधिकाऱ्यांची मायदेशी हकालपट्टी या सगळ्या निर्णयांसह बरंच काही येत्या काळात आपल्याला बघायला मिळेल नक्की। आज बिहारमध्ये बोलताना पंतप्रधानांनी दहशतवाद्यांना सोडणार नाही असा आपला निर्धार बोलून दाखवलाय। मात्र नुसता निर्धार पुरणार नाहीये, पाकची कोंडी करण्यासाठी धक्के द्यावेच लागणार आहेत। दुसरीकडे धर्म विचारून गोळ्या झाडत असलेल्या दहशतवाद्यांची ही नवी मोडस ऑपरेंडी किती धोकादायक आहे। हा नेक्सस कसा मोडायचा, ज्यांच्यावर ही परिस्थिती बेतली आहे त्यांना काय वाटतं, सरकारने पहिल्यांदा काय करायला हवं, धर्माच्या नावाखाली नरसंहार करणाऱ्या दहशतवाद्यांना सरकारने कसा धडा शिकवला पाहिजे, पाकला गुडघ्यावर आणण्यासाठी आणखी काय काय करावं लागेल। घुसके मारेंगे वगैरे भाषणात ऐकायला बरं वाटतं, पण प्रत्यक्षात हा पर्याय असेल का, याच सगळ्यावर आता चर्चा व्हायला हवी, जी आज आपण करणार आहोत। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल अभय पटवर्धन, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत आहेत आणि पुण्यामधले या सगळ्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संतोष जगदाळे यांचे मित्र मुकुंद बेहरे आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला पुण्याला जाईन। मुकुंद बेहरेजी, तुमचे मित्र आणि त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेला थरारक अनुभव तुम्ही ऐकलेला आहे, जे आहे ते सगळं मन सुन्न करणारं आहे, म्हणजे आपण त्या वेदनेची कल्पनाही करू शकत नाही। आत्ता या क्षणी ह्या सगळ्या नातेवाईकांचे, जे कोणी गेलेले आहेत त्यांचे सगळ्यात जवळचे या पॅनलवरचे तुम्ही आहात, एक सामान्य नागरिक म्हणून, त्यांच्या कुटुंबाचे सगळ्यात जवळचे म्हणून, या क्षणी सरकारने पहिलं पाऊल काय उचललं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नमस्कार। आज सकाळी जेव्हा अंत्यसंस्काराकरता आम्ही 3-4 जण मित्र आज गेलो होतो संतोषच्या घरी आणि तिथलं सगळं विदारक चित्र बघितलं होतं। तिथे लावलेले जागोजागी संतोष जगदाळे, गणबोटे यांना श्रद्धांजली देणारे बोर्ड बघितल्यानंतर माझी पहिली तीव्र प्रतिक्रिया होती की या बोर्डावर लिहिलेलं यांचं दहशतवादी हल्ल्यात झालेलं निधन हे वाक्य बदलून ते शहीद झाले असं लिहा। बरं, कारण आजपर्यंत जे दहशतवादी हल्ले झाले त्याच्यात नागरिक मारले गेले, सगळं झाले, पण धर्म विचारून प्रत्यक्षरित्या ज्या पद्धतीने या 28-30 जणांना मारण्यात आलं, तो मृत्यू एक प्रकारे त्यांनी धर्मासाठी शहीद झाले अशी माझी पहिली भावना होती। बरं, त्यांच्या पत्नीशी मुलीशी बोलताना भावना आवरत नव्हत्या, त्या वेगात काही बोलवत नव्हतो, पण 10-15 दिवसापूर्वी जेव्हा संतोषची आमची गाठ झाली होती, त्यांनी सर्व माहिती दिली होती, आमच्याच मित्रांकडनं सर्व प्लॅन तयार करून घेतला होता आणि काश्मीरला पहिल्यांदी आपल्या पत्नीला आणि मुलीला विमानाने घेऊन जाणार आहे याचा आनंद त्यांना होता। आता व्यवसायातनं स्थिर झाल्यानंतर कुठेतरी चांगल्या पद्धतीने मी परिवाराला चांगल्या ठिकाणी घेऊन जातोय आणि तिथे छान निसर्ग सौंदर्याचा आनंद परिवाराबरोबर आणि मित्राच्या परिवाराबरोबर लुटणार आहे असं ते सांगत होते। 2 दिवसापासूनच्या बातम्या तिथे येत होत्या। पहिल्यांदा भूस्खलन झालं, नंतर ते तिथे अडकले आणि त्याच्यानंतर सोमवारी रात्रीपासूनच्या बातम्या यायला लागल्या आणि पहिली बातमी आली की संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे गोळ्या लागून जखमी झाले। त्याच्यानंतर पुढचे काही तास त्यांचा ठाव ठिकाणा त्यांच्या पत्नीला मुलीला माहीत नव्हता, आम्हा मित्रांपर्यंत काही बातम्या पोहोचत नव्हत्या आणि अखेर रात्री यायची ती बातमी आलीच। आजपर्यंत झालेले जेवढे दहशतवादी हल्ले आहेत याला सुरुवात करताना दुर्दैवाने आपल्याकडे असं म्हणायची पद्धत आहे, या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो। माझा पहिला मूळ प्रश्न आहे, इतक्या नियोजन पद्धतीने 205 किलोमीटर पाकिस्तानातनं आत घुसून आजच्याच पेपरात आल्याप्रमाणे 75स्तरीय सुरक्षा कवच भेदून जे अतिरेकी स्थानिकांची मदत घेऊन अशा पद्धतीने नरसंहार करतात, त्याला भ्याड हल्ला म्हणायचा आपण? मी म्हणतो तो शूर हल्ला आहे। भ्याड आपण आहोत जे आतापर्यंत ह्या हल्ले पसवत राहिलो आणि त्याच्या करता प्रतिकार देण्याची आपली वृत्ती, आपली क्षमता, याच्याकरता किती काळ घालवायचा? तववूर वाणाला
14 वर्षानंतर भारतात आणल्यानंतर इतक्या वर्षापूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या हल्ल्याची अजूनही चौकशी करायची सरकारची मानसिकता जात नाही. मग या पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या माझ्या बांधवांच्या मृत्यूच्या हल्ल्याची चौकशी करायला सरकार किती वर्ष घालवणार आहे? आज आपल्याकडे रोज पेपरला मथळेच्या मथळे भरून येत असतं. माननीय पंतप्रधान, माननीय गृहमंत्री लोकांना आश्वस्त करत असतात, छत्तीसगडला चालू असलेला माओवाद आम्ही 2026 पर्यंत थांबवणार. या छत्तीसगडमध्ये रोज 30 ते 40 माओवादी मारले जातात. दुर्दैवाने उल्लेख करायला लागतोय की ते सगळे माओवादी बहुतेक हिंदू धर्मीयच आहेत. आजपर्यंत त्यांचा धर्म कोणीच डिक्लेअर केलेला नाही. पण मी छत्तीसगडमध्ये 1 महिना पूर्ण फिरलेलो आहे. पूर्ण छत्तीसगड, दंतेवाडा, बस्तर, कांकेर यासारख्या भागामध्ये तिथे मारले गेलेले रोजचे सगळे माओवादी हिंदू आहेत. त्यांच्यावर कारवाई करताना आणि रोज पेपरला मथळे भरून स्वतःची पाठ थोपटून घेताना जेव्हा सरकार हे म्हणतं की आम्ही माओवाद संपुष्टात आणू, ती कारवाई करताना जे धैर्य येतं, हे जेव्हा सीमेपलीकडचा विषय येतो तेव्हा ते धैर्य कुठं जातं? त्याच्याकरता आम्ही जगाची मदत घेणार ही वाक्य बोलायची वेळ काय येते? आज या सगळ्या प्रकारातून आत्तापर्यंत झालेल्या, मी मागेही काही वेळेला वृत्तपत्रांमध्ये मुलाखती दिल्या होत्या, माझी निवेदनं दिली होती. आज हा विषय इथपर्यंत गेलेला आहे की आता सर्वसामान्यांचा सरकारवरचा विश्वास किती राहिला आहे, काय राहिला आहे माहीत नाही. पण कदाचित वेनसडे पिक्चर सारखी परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यावर कंट्रोल करणं सरकारला फार अवघड जाईल. घरटी एक जर वेनसडे पिक्चर मधला एक जर तो नायक ज्येष्ठ नागरिक माझ्यासारखा जर तयार झाला तर कदाचित सरकारच्या मदतीची गरज पण लागणार नाही. कारण ती मानसिकता आता लोकांची व्हायला पाहिजे असं माझं मत आहे, जर सरकारने योग्य पावलं उचलली नाहीत तर. जगदाळे कुटुंबियांचा आक्रोश आज जो बघत होतो, इतकं मनस्वी जीवन जगणारा तो माझा मित्र, शास्त्रीय संगीत असो, तबला वादन असो, हार्मोनियम असो, सिनेसंगीताची पुरेपूर जाण असणार, ज्याला आम्ही कोश म्हणायचो, असा आमचा मनस्वी मित्र संतोष जगदाळे त्याच्या सहकारी मित्राबरोबर 3 दिवसापूर्वी जातो काय फिरायला, आणि 3 दिवसात त्याचं हे रूप आमच्या समोर येतं. ज्या पद्धतीने आज सगळीकडे सांगितलं जातंय की धर्म विचारून हत्या केली, धर्म विचारून हत्या केली. माझा असा प्रश्न आहे, तिथे एखादी गैरहिंदू व्यक्ती असती आणि त्यांच्या हातात 6 महिन्याचं तानं बाळ असतं की ज्याच्या धर्माचा कोणालाच पत्ता नाही, ना त्याची सुनता झालेली कळते, ना त्याचे कान टोचलेले कळत आहेत. मग त्याची हत्या करताना जर कोणी मागं पुढे विचार केला नसता तर सगळ्यांनी हाच विषय उचलला असता का? धर्म बघून हत्या होत नाही, दहशतवादाला धर्म नसतो. तुम्ही तान्या बाळाला विचारू शकत नाही ना तुझा धर्म कुठला. जे बोलले त्यांची तुम्ही हत्या केली, पण ज्याला करायची तो तान्या बाळालाही मारू शकतो. धर्म विचारणार नाही, धर्म बघणार नाही. खरं आहे बेहरेजी, तुमच्या किती भावना काळ आम्ही समजू धर्माच्या शकतो. नावाखाली आणि आपण हे सगळं कसं सहन आहे करत की या क्षणाला आपल्या भावना ह्या खूपच तीव्र आहेत आणि आपण बोललेलं योग्य आहे अयोग्य आहे ह्याचं जजमेंट आता होणार नाहीये. मुद्दा असा आहे की पाकिस्तानच्या नांग्यात ठेचायचे प्रयत्न सरकारकडनं जे होत आहेत ते पुरेसे आहेत का? मी कर्नल पटवर्धनांकडे येईन. कर्नल पटवर्धन, आता सरकारकडनं जे प्रयत्न होत आहेत, पाकिस्तानला वारंवार धक्का द्यावाच लागणार आहे. कारण आपण बघितलं सर्जिकल स्ट्राईक झाला, त्याच्यानंतर एअर स्ट्राईक झाला, वेळोवेळी पाकिस्तानची आपण आंतरराष्ट्रीय पटलावर कोंडी करायचा प्रयत्न केला, पण पाकिस्तानला फरक नाही पडत आहे त्याचा. आता जे सिंधू ट्रीटी आपण स्थगित केलेली आहे, त्याच्यानंतर विजा रद्द केलेले आहेत, त्यांच्या हाय कमिशनर आणि कमिशनरेटमधल्या लोकांना परत पाठवायचं आपण करतोय, बऱ्याच गोष्टी आपण करतोय, पण ते पुरेसं वाटतं का? नाही, त्या पुरेशा नाही आहेत. याच्याकरता नाही आहेत की हे जे 5 आज त्यांनी काल 5 पर्याय सांगितलेले आहेत करण्याकरता पाकिस्तानची कोंडी, त्याच्यामधला पहिला पर्याय जो आहे तो इंडस वॉटर ट्रीटीचा आहे. तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की सिंधू नदी जी आहे ती तिबेटमधनं आणि लडाखमधनं वाहते. बाकीच्या 4ही नद्या ज्या आहेत त्या पहाडांमधनं येतात. त्यापैकी फक्त सिंधू नदीवर एक मोठं धरण आहे, बऱ्यापैकी मोठं धरण आहे. झेलम नदीवर एक आपलं जसं कोयना आहे छोटं मध्यम वर्गाचं दर्जाचं, तसं धरण आहे. किशनगंगेवर धरण बांधायचं आहे, पण तो प्रॉब्लेम जो आहे तो आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये आहे, त्यामुळे त्याच्यात काही प्रगती नाही आहे. बाकीच्या ज्या नद्या आहेत त्या पेरिनियल नद्या आहेत, त्यांच्यामध्ये पाणी असतं तेव्हा असतं.
आणि सध्या जो सीझन चालू आहे तो पाकिस्तान पंजाबमध्ये हार्वेस्टिंग सीझन आहे. गहू लागलेला आहे, मका लागलेला आहे, मोठा झालेला आहे, तो कापणार आहेत. त्याच्यानंतर त्याचं सोईंग होईल, त्याच्यानंतर नांगरणी होईल, वखरणी होईल, त्याच्यानंतर सोईंग होईल. त्याची रोपं वर यायला साधारण सप्टेंबर ऑक्टोबर उजाडतो. त्यावेळेला त्यांना पाण्याची गरज लागेल. तोपर्यंत जो मान्सूनचं पाणी आहे त्याच्यावर ते जगू शकतात. त्यामुळे कमीत कमी 5 ते 6 महिने अजून त्यांना याचा काही धक्का बसणार नाही. आणि जर हे चांगला आला, पाऊस खूप जोरात झाला, तर आपल्यापाशी एवढी कॅपॅसिटी नाही आहे की आपण सगळं पाणी रोखू शकू. काही दिवसापूर्वी आपण इंटर रिव्हर लिंकिंग ची सिस्टीम काढणार होतो, पण काही कारणास्तव ती बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे याचा काही फारसा उपयोग होणार नाही. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जसा विसा रद्द केला, त्याच्यामध्ये बाकी दोन्ही देशातील नागरिकांना फरक नाही पडणार. कारण पाकिस्तानमधनं आणि हिंदुस्थानमधनं फक्त श्रीमंत लोकच एक दुसरीकडे जातात किंवा टेररिस्ट लोक येतात. मोठा फरक पडेल आहे जे आपल्या इथे मेडिकल ट्रीटमेंट करता येतात. आता सध्या जे साधारण 400-500 नागरिक असतील ते भारताच्या अनेक हॉस्पिटल्समध्ये ट्रीटमेंट घेतात आहेत. त्यांची काय सध्या कंडिशन आहे, काही सिव्हिअर सर्जिकल ऑपरेशन झाले आहेत, काही सिव्हिअर आजारी आहेत. त्या लोकांना 7 दिवसाच्या जाता येईल का हे भारताला ठरवावं लागेल, हॉस्पिटल्सला ठरवावं लागेल आणि ह्युमॅनिटेरियन ग्राउंड याच्याकडे पाहावं लागेल. बाकी जो त्यांनी स्टाफ कमी केलेला आहे त्याचा अर्थार्थी काही संबंध येत नाही. फक्त त्यांनी मिलिटरी अटॅची आपल्या इथनं काढलेला आहे. तर त्यामुळे ISIचं इथलं जे आपल्या इथे काही संबंध येत होता तो बंद होईल आहे. बाकी कर्तारपूर कॉरिडॉर किंवा जे हुसेनीवाला आणि वाघा अटारी बॉर्डरवर जे प्रदर्शनं चालायची, सेरिमोनियल गोष्टी व्हायच्या, त्या बंद केल्यामुळे कोणालाच काही फरक पडणार नाही. देवाणकर सर, आता अभय पटवर्धनांनी सगळं चिरफाडच करून सांगितलं, ऑपरेशनच करून सांगितलेलं आहे की आता जे मेजर्स घेतलेले आहेत त्याचे पुढचे 6 महिने फार काही परिणाम दिसणार नाहीत. आत्ता काय करायचं? पाकिस्तानला दाखवायचं कसं की आमची 26 लोक 27 लोक इथे जीवे मारली जातात आणि नुसती नाही, मोदींचं नाव घेऊन त्यांना गोळी मारली जाते. हे इतकं गंभीर आहे आणि त्याचं गांभीर्य आम्हाला कळलंय, ते तुम्हाला कळायला हवं, यासाठी आम्ही हे करतोय. हे कळणार कसं पाकिस्तानला? हे करता फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे मिलिटरी ऍक्शन घेणं. तर मिलिटरी ऍक्शन 2 प्रकारची आहे. एक तर आर्मी किंवा एअरफोर्सनी घ्यायची किंवा मग मिसाईल घ्यायची. तर सध्या जे चालू आहे आपल्या इथे, ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी आपण पाकिस्तानच्या 3 चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या आणि त्यांचे 12 सैनिक मारले होते आणि 2 सैनिक कुपवाडा सेक्टरमध्ये मारले होते. तर हा एक मोठा प्लॅन आहे त्यांचा की बॉर्डरवरनं घुसखोरी करायची आणि आतमध्ये दंगल घडवायची. तर ती सध्या त्यांना करण्याकरता 2 उपाय आहेत. एक, इथले स्लीपर सेल्स आहेत त्यांच्याशी अत्यंत कठोरतेनं वागावं लागेल. कारण हा जो हल्ला झाला याची माहिती जी दहशतवाद्यांना मिळाली ती हॉटेल मालिक, त्याच्यानंतर टूर ऑपरेटर्स, त्याच्यानंतर गाईड्स, त्याच्यानंतर तिथे जे खाण्यापिणे विकणारे सामानवाले होते ते, या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. हे साधारण 200 ते 300 माणसं असतील. कारण तिथे जवळपास 1000च्या वर माणसं होती असं म्हणतात त्या तिन्ही प्लेसेसमध्ये. तर या सगळ्यांची चौकशी झाल्यानंतर कळेल की एक्झॅक्टली काय झालं. देवाणकर सर, माझा हा सेम प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे. ती गव्हर्नमेंटने ठरवली असेल. ठीक आहे. पटवर्धन सर, माझा तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण पॅनलवरच्या इतरांकडेही जाऊया. देवाणकर सर, पाकिस्तानला या घडीला कसं सांगायचं? तुमचा ऑडिओ म्यूट आहे बहुतेक, तो अनम्यूट करा. माझा आवाज येतोय का? हो, बोला. नाही, मला असं वाटतं की बघा, या वेळेला ज्या वेळेला यापूर्वी पण गेल्या 5-6 वर्षांमध्ये आपल्यावरती अशा स्वरूपाचे दहशतवादी हल्ले झाले, तेव्हा आपण त्याला कायनेटिक रिॲक्शन म्हणतो. त्या पद्धतीने आपण सर्जिकल स्ट्राईक असेल, एअर स्ट्राईक असेल, हे दोन्ही ऑप्शन्स आपण वर्कआउट केलेले होते. मुद्दा याच्यामधला अत्यंत महत्वाचा आहे की या वेळेला मात्र हे दोन्ही करूनही पाकिस्तानवरती फारसा फरक पडतो आहे अशातला आपल्याला भाग आता दिसून येत नाहीये. डिप्लोमॅटिक लेव्हलला पाकिस्तानला आयसोलेट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे व्यासपीठ शक्य आहे त्या सर्व व्यासपीठांवरती आपण हे मुद्दे मांडलेले होते. इव्हन FATF म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स पासून ते युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिल पर्यंत या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती भारताने या संदर्भामध्ये आपली जी भूमिका आहे ती अत्यंत स्पष्टपणे मागितली होती. मला असं वाटतं की या वेळेला मात्र जी त्रिसूत्री स्ट्रॅटेजीची दिसती आहे सध्या, ती मात्र पहिल्यापेक्षा सुद्धा निश्चितपणे गुणात्मक दृष्ट्या वेगळी आहे.
या वेळेला पहिल्यांदाच आपण जो इंडस वॉटर ट्रिटीच्या बाबतीमधला जो 1960 पासून जो आपण ट्रिटी इन प्लेस आहे आणि आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचे प्रसंग झालेले असताना पण कधी भारताकडनं ओपनली ऑफिशियली असं डिक्लेरेशन केलं गेलेलं नव्हतं की आम्ही याला स्थगिती देऊ. लक्षात घ्या की याचे इम्पॅक्ट हे जरी इतक्या लवकर नसले, जरी सर म्हणत असले तरी अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या इमिडिएटली तुम्हाला करता येऊ शकतात. त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा असा लक्षात घ्या की पहिली बाब अशी आहे की याच्यामधला एक अत्यंत महत्वपूर्ण आहे, ज्याच्यामध्ये वॉटरचा जो डेटा आहे तो शेअरिंगच्या बाबतीमध्ये जो फार रेग्युलर प्रोसेस आहे जी इंडस वॉटर ट्रिटीच्या क्लॉज नंबर 3 मध्ये आहे, ती वॉटर शेअरिंगची इन्फॉर्मेशन आपण त्वरित स्टॉप करू शकतो. दुसरा मुद्दा असा आहे की इंडस वॉटर ट्रिटीमध्ये अजूनही किशनगंगा प्रकल्पाच्या संदर्भात सतलजमध्ये जे प्रकल्प ज्या पश्चिम वाहिनी आहेत त्याच्या संदर्भात जे प्रकल्प भारत कन्स्ट्रक्ट करतो आहे त्या संदर्भामध्ये पाकिस्तानी अधिकारी हे इन्स्पेक्शनसाठी येणार आहेत. तो इन्स्पेक्शनचा गोष्टी आपण तात्काळ बंद करू शकतो. लक्षात घ्या की याचं एक फार मोठं सिम्बॉलिक रिलेव्हन्स आहे. पहिली गोष्ट अशी आहे की जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान काय इंटरेस्टेड आहे प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचे. आसिम मुनीर यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमच्या मेंदूकडे जाणारी जी मुख्य वाहिनी आहे ती म्हणजे काश्मीर आहे हे त्यांनी सांगितलं. काश्मीरमध्ये त्यांचा इंटरेस्ट असण्याचं कारणच असं आहे की हा जो पूर्ण इंडस वॉटर सिस्टम आहे ही काश्मीरमधनं फ्लो होती, त्यामुळे काश्मीरवरती आमचा हक्क असेल तर आम्हाला पाण्याचा आमचा हक्क हा इंटॅक्ट राहतो आणि याच्यावरती पाकिस्तानची अर्थव्यवस्था विसंबून आहे. लक्षात घ्या की आतापर्यंत आपण ज्या गोष्टी केलेल्या होत्या त्या कायनेटिक रिॲक्शनच्या होत्या. भारताने डिटरन्स मेकॅनिझम आजपर्यंत वापरला नव्हता. डिटरन्स मेकॅनिझमचा अर्थ असा होतो की तुम्ही जर अशा प्रकारचे हल्ले परत चालू ठेवले तर आमच्याकडे प्रतिरोधनाची साधनं म्हणजे त्याचा वापर आम्ही करू शकतो आणि ही प्रतिरोधनाचं साधन म्हणून पहिल्यांदा वापर केला गेलाय हे लक्षात घ्या. आपण अत्यंत एअर स्ट्राईक असेल किंवा सर्जिकल स्ट्राईक असेल हा डिटरन्स नाहीये, ह्या कायनेटिक रिॲक्शनचे प्रकार आहेत. पहिल्यांदा डिटरन्सचं साधन म्हणून वापरले गेलेलं आहे. त्यामुळे या ज्या गोष्टी केल्या गेल्या त्या अत्यंत सुनियोजित पद्धतीने आपण सुद्धा केलेल्या आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की पाकिस्तानची आजही 60% शेती असेल, 30% उद्योग आहेत. आज तुम्हाला कल्पना आहे कराचीमध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे. का आहे? कारण कराचीमध्ये अनेक टनेल्स कॅनल तयार करून कराचीचं पाणी ग्रीन पंजाब बनवण्यासाठी पंजाबकडे डायव्हर्ट केलं जात आहे. फार मोठा रोष आहे, असंतोष आहे. त्यामुळे आता हा जर पाण्याचा प्रश्न तिथं आज नाही उद्या कदाचित गंभीर बनू शकतो. आज आपल्याकडे कदाचित एवढं इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी नाहीये की आपण नद्याचे प्रवाह थांबवू शकतो किंवा नद्यांचे प्रवाह बदलू शकतो. पण भारताने हा मानस व्यक्त केलेला आहे ते फार मोठं सिम्बॉलिक रिलेव्हन्स आहे आणि याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवरती होणार. जेव्हा सर्वसामान्य जनतेवरती होतो निश्चितपणे मुठभर दहशतवाद्यांना प्रोटेक्शन करण्यासाठी जेव्हा पाकिस्तानचं लष्कर आणि ISI याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असेल तेव्हा पाकिस्तानची जनता त्यांना धडा शिकवू शकते. हा प्रकार अनेक इस्लामिक देशांमध्ये यापूर्वी झालाय. स्वतः जनतेने पुढाकार घेतलेला आहे. लष्करी हुकुमशहांना त्यांची जागा दाखवली. इंडोनेशियाचा प्रकार घडलाय, बांगलादेशमध्ये हा प्रकार घडलाय. मला असं वाटतं की सरकारकडनं हा जो निर्णय घेतला गेलेला आहे तो अत्यंत सुनियोजित आहे. याचे निश्चितपणे निकाल माझा याला जोडून देवळणकर सर प्रश्न असा आहे की आपण म्हणतो की पहिल्यांदाच हा डिटरन्स मेकॅनिझम वापरलाय जे खरंच कौतुकास्पद आहे की आपण कुठेतरी एक दमदार पाऊल उचलतोय असं याच्यामधनं सुतोवाच होतोय. मात्र याच्यामध्ये परत वर्ल्ड पॉवर्स येतात, इंटरनॅशनल पॉवर्स येतात. जसं या ट्रीटीमध्ये मीडिएटर होता वर्ल्ड बँक. आता यासारखे जर इंटरनॅशनल प्लेयर्स जर यामध्ये इंटरफिअर परत करायला लागले तर जसं आपल्याला कर्नल पटवर्धनांनी सांगितलं की जे 5-6 महिन्यांचं लेव्हरेज पाकिस्तानला मिळणार आहे त्यामध्ये बरंच काही होऊ शकतं. लक्षात घ्या 2 ते 3 गोष्टी आहेत. ह्या संपूर्ण इंडस वॉटर ट्रिटी 1960 चा जो ट्रिटी त्याच्यात एकूण 12 कलम आहेत. 12 कलमांपैकी कलम 7, 8, 9 हे 2 देशांमध्ये जर विसंवाद निर्माण झाला तर त्या संदर्भात काय करता येईल. खरं तर हा जो करार आहे हा कराराची जी ड्राफ्टिंग केली गेलेली होती ती ड्राफ्टिंगच मुळात पाकिस्तानला बऱ्यापैकी फेवर करणारी होती. या करारामध्ये असं आहे की या करारात एक्झिट क्लॉज नाहीये, त्यामुळे आपण याला ॲब्रोगेशन हा शब्द आपल्या परराष्ट्र सचिवांनी वापरला नाही. याला ॲबियन्स हा शब्द वापरलेला आहे. ॲबियन्स म्हणजे स्थगिती देणं. ॲब्रोगेट आपण त्याच्यात करार भंग करण्याची किंवा करारात बाहेर पडण्याची मुभा नाही. या कराराला कसल्या प्रकारचं टाइम लिमिट नाही. या कराराचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की कोणती गोष्ट करायची असेल तर भारत आणि पाकिस्तान दोघांची सहमती लागते. हा जो कन्सेंट क्लॉज आहे हा सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक आहे. तुम्हाला तुमच्याच नद्यांवरती धरणं बांधायला पाकिस्तानची परमिशन लागते. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा याच्यातला मुद्दा आहे की जर तुमच्यामध्ये विसंवाद निर्माण झाला तर पहिले न्यूट्रल एक्सपर्ट नेमला जातो. नंबर 2 आर्बिट्रेशन होतं आणि नंबर 3 वर्ल्ड बँक कडे जो भाग आहे तो चालला जातो. यापूर्वी पाकिस्तान 2013 मध्ये किशनगंगा विषयी याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताची बाजू उचलून धरलेली आहे. काही भारताला कंडिशन जरूर टाकलेल्या आहेत पण भारताची बाजू या संदर्भामध्ये उचलून धरलेली आहे. मुळात मुद्दा असा आहे की या बाबतीमध्ये
जरी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे तो गेला तरी एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आंतरराष्ट्रीय न्यायालयाला एक्झिक्युटिव्ह पॉवर्स नाहीयेत. आपले निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणती फोर्स आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे नाहीये. हा प्रश्न सुरक्षा परिषदेत जाईल आणि सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानचे पाठीराखे अजिबात नाहीये. आज अमेरिका आपल्या बाजूने आहे, रशिया आपल्या बाजूने, इंग्लंड, फ्रान्स आहे आणि जो चायना होता तो या टेरिफ वॉरमुळे भारताच्या बऱ्यापैकी आता जवळ आलेला आहे. चायनाने डिस्प्लेजर व्यक्त केलेला आहे. चायनाने भारताच्या बाजूने सहानुभूती दाखवलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या बाजूने उभे राहणारे लोक नाहीयेत. त्यामुळे लॉंग टर्म स्ट्रॅटेजी जर विचार केला तर निश्चितपणे आपली ही जी स्ट्रॅटेजी आहे ती वर्कआउट होईल असं मला वाटतं. बर, मी बेहरेंकडे जाईन. बेहरेजी, आपण हे सगळं विश्लेषण ऐकलेलं आहे की सरकार जी पावलं उचलतंय त्याचे कदाचित उद्या परिणाम दिसणार नाही आपल्याला, पण पाकिस्तानला नाकात वेसण घालून त्यांना गुडघ्यावर आणण्याची ताकद या सगळ्या निर्णयांमध्ये आहे. समाधानी आहात? आणि आत्ता जी मान्यवरांची चर्चा झाली त्यातले काही मुद्दे योग्य आहेत, पण आत्तापर्यंतचा पाकिस्तानचा अनुभव बघता जिथे फक्त भारत द्वेष या एकाच गोष्टीवर जनता पोचली जाते, अतिरेकी तयार केले जातात, तिथे नदीचं पाणी रोखलं काय, लोकांची उपासमार केली काय, तिथे फक्त परत ब्रेन वॉशिंग करून इस्लाम खतरे में सांगून जर तिथल्या जनतेला जर तिथल्या लष्कराने आणि सगळ्या लोकांनी जर तयार केलं की नाही बघा हे भारतामुळे होतंय, ही उपासमार भारतामुळे होते आणि परत पुन्हा त्यांना भारत द्वेषाला प्रेरित केलं तर त्यांच्यातून परत नवीन अतिरेकीच तयार होणार आहेत. त्यामुळे इतक्या शांतताप्रिय मार्गाने जाऊन आणि सरकारी मदत आणि जनतेच्या पाठिंब्यावर न जाता फक्त जागतिक परिस्थितीवरच कायम अवलंबून राहून या सगळ्या गोष्टी आता करणं आपण थांबवावं. जो क्षात्र धर्म आपल्याला श्रीकृष्णापासून श्रीरामांपर्यंत शिकवत आलेला आहे, अन्यायाचा प्रतिकार करायचा, अन्यायाला ठेचून काढायचा, तो कुठेतरी आपण विसरत चाललोय. समर्थ रामदास स्वामींचे शिक्षण बलोपासना आपण सगळी संपत चाललेली आहे. आपल्या या लोकांमध्ये षंडत्व कुठनं आलं याचं आश्चर्य वाटतंय. प्रत्येक वेळेला सहानुभूती, प्रत्येक वेळेला पुरोगमत्वाचे झेंडे पत्करून भाईचारा कुठनं आला हा? माझ्या घरात आज माझा मित्र मारला जातो, शेजारचा माणूस मारला जातो आणि अजूनही आपण भाईचाराच्या गोष्टी करणार आहोत. आणि काय तर फक्त पाणी तोडून काही होणार नाहीये. जर करायचं असेल ना, हिंसेला हिंसेने उत्तर द्या. ती आपल्या हिंदुस्थानची संस्कृती आहे, त्याला गीतेमध्ये आधार आहे, त्याला रामायणामध्ये आधार आहे. हिंसेला हिंसेने आपण उत्तर देणं हे कितपत या क्षणी फिजिबल आहे, कितपत या क्षणी शक्य आहे, ह्याचं सुद्धा आपल्याला कुठेतरी सरकारला त्याची सुद्धा मोजणी आणि त्याचे आडाखे बांधायला लागतील. त्यामुळे आपण म्हणणं सोपं असतं, तो निर्णय घेणं हे किती कठीण आहे हे मला वाटतं पटवर्धन सर सांगू शकतील आपल्याला. पटवर्धन सर, धाडकन असा निर्णय घेता येऊ शकतो का? घुसके मारेंगे वगैरे प्रॅक्टिकली पॉसिबल होईल? एकच मिनिट मी बोलतो नम्रताजी, एकच मिनिट बोलतो. मॅडम, असं जनरली पॉसिबल होत नाही. एकच मिनिट पटवर्धन सर, मी येते. बेहरेंना फक्त एक मुद्दा ऍड करायचा आहे, तो घेते आणि मग तुमच्याकडे येते. बेहरेजी. ओके. हिंसेने उत्तर देणं हा काय आजचा नवीन विचार नाही. हे विचार आजपर्यंत फक्त मांडले गेलेले आहेत, त्याच्यावर चर्चा होत गेलेल्या आहेत. सरकार ठरवेल, सरकार करेल. मी मगाशी जो मुद्दा मांडला छत्तीसगड मधल्या माओवाद्यांच्या बाबतीतला, तिथं तुम्ही विचार करता का? रोज मथळे भरून मीडिया छापतं 40 माओवादी वारले, 30 मारले, तुमचा मुद्दा लक्षात आला. तुम्हाला काय म्हणायचंय ते लक्षात आलं. मुंगे, पण तिथे विचार केला जात नाही. मग इथे काय विचार करायला लागतो? लक्षात आला तुमचा मुद्दा. पटवर्धन सर, लष्करी अधिकाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं. ठीक आहे. पटवर्धन सर, आहे मॅडम की घुसके मारेंगे हे बोलणं इझी असतं. घुसके मारेंगे हे बोलणं इझी असतं, पण घुसके म्हणजे कहाँ तक जाओगे आप घुसके मारने के लिए? या तो जैसे पिछली बार गए थे 2 ते 3 किलोमीटर आत जाऊन तुम्ही 4 किलोमीटर आत जाऊन सर्जिकल स्ट्राईक कराल, किंवा त्याच्यानंतर तुम्ही थोडासा एक 20-30 किलोमीटर आत जाऊन एअर स्ट्राईक कराल, किंवा थोडं त्याच्या मागे जाऊन 100-1 किलोमीटरवर तुम्ही मिसाईल स्ट्राईक कराल. त्याच्या पलीकडे तुम्ही काय करणार आहात? तुम्ही युद्ध पुकारणार आहात का त्यांच्याशी? आणि युद्ध पुकारायकरता तुमच्याकडे गोष्टी आहेत का, कारण आहे का? हे एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की पाकिस्तानने ऑलरेडी सांगितलेलं आहे की याच्यात आमचा हात नाही आहे. हे लोकांनाही माहिती आहे. आता TRFने याची जबाबदारी का घेतली आहे? कारण ते लोकल आहेत. पाकिस्तानच्या आजची जी बैठक चालू आहे त्यांच्या तिथे त्यांच्या सिक्युरिटी काउन्सिलची, याच्यामध्ये त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये हे डिस्कस होईलच, पण त्याच्या आधी त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की हे तर तिथल्या लोकल लोकांनी केलेलं आहे, आम्ही काही केलेलंच नाही आहे. त्याच्यामुळे
पहिल्यांदाच पाकिस्तानने हात झाडलेले आहेत की हे आमचं नाही आहे, हे TRFने केलं आहे. TRF ही लोकल ऑर्गनायझेशन आहे. हे लोकल लोकांचा राग भारताविरुद्ध बाहेर आलेला आहे. त्यामुळे कुठल्या आधारावर आपण युद्ध पुकारणार आहोत हे मला कळत नाही आहे. आणि जसं मी सांगितलं की घुसके मारेंगे करता तुम्हाला एक टार्गेट पाहिजे. तुमच्या सध्या जे इन्फॉर्मेशन हाती येते आहे त्यानुसार इंडियन आर्मीनी जे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आहे त्याच्यामध्ये जवळपास 37 का 41 अशा काहीतरी लॉन्च पॅडची यादी डिफेन्स मिनिस्टरला दिलेली आहे आणि त्याच्यावर काही ॲक्शन होण्याचे चान्सेस आहेत. पण त्यापैकी किती लॉन्च पॅड्सवर लोक बसलेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास 200 आतंकवादी आहेत तिथे. त्याच्यापैकी 10 लोक जे आहेत ते लोकल आहेत, बाकीचे सगळे बाहेरचे आहेत. पण ते बाहेरचे आहेत त्यांच्यापाशी काही कागद सापडतात का? आपल्या इथे प्रूफ पाहिजे असतं, ते प्रूफ आपल्याला मिळत नाही. 2008चा हल्ला हा आपल्या समोर ढळढळीत उदाहरण आहे की तुकाराम ओंबळेंनी जर अजमल कसाबला पकडलं नसतं तर हा हिंदुत्व मुद्दा आता बेहरेंनी पटवर्धनचा तोच मांडला की ज्या वेळेला पाकिस्तान प्रणित दहशतवाद येतो तिथे आपण पुरावे शोधत बसतो आणि छत्तीसगड मधला माओवाद असतो तिथे बिना पुराव्यांचं जर माओवाद्यांना कंठस्नान घातलं जातं तर दहशतवाद्यांच्या बाबतीत हा किंतु परंतुचा न्याय का असतो, पुरावे का शोधले जातात. अगदी शेवटचं मिनिट आहे देवळाणकर सर, या हे सगळ्याला कुठल्या दिशेने जाताना दिसतंय? नाही, मला असं वाटतं की आपण जातो आहे सुनियोजित पद्धत आहे. पहिल्यांदा पाकिस्तानला डिप्लोमॅटिकली जो डिप्लोमॅटिक स्ट्राईक आपण म्हणतो ज्याच्यासाठी ज्या 4 गोष्टी आपण केलेल्या आहेत. दुसरा अत्यंत महत्वाचा आहे जो म्हणजे त्यांची आर्थिकदृष्ट्या नाकेबंदी करणं. त्यासाठी आपण इंडसचा निर्णय घेतला. याच्यामध्ये धर्म हा मुद्दा कुठे इन्कॉर्पोरेट होऊ शकतो का? जर हिंदू म्हणून गोळ्या घातल्या जातात तर हिंदू म्हणून ताकद दाखवली जाऊ शकते का? मला कुठे याच्यात धर्माचं राजकारण आणायचं नाहीये, पण ते घडलंय ते आपल्याला वास्तव नाकारता येणार नाही. यात मी तेच सांगतोय. एक पहिला मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने डिप्लोमॅटिक ज्याला आपण असर्ट म्हणतो त्यांना या दृष्टिकोनातून आपण जे व्हिसाच्या संदर्भातले वाघाच्या संदर्भातले निर्णय घेतले. दुसरा आर्थिक कोंडीच्या संदर्भामधला मी इंडसचं सांगितलं आणि दुसरा अनौपचारिक व्यापार कसा थांबवता येईल त्या दृष्टिकोनातून चाललाय. आणि तिसरा जो महत्वाचा आहे ज्या संदर्भामध्ये पब्लिक डोमेन मध्ये चर्चा होत नसती कारण ह्या सगळ्या गोष्टी डावपेचाच्या असतात परंतु ज्या अत्यंत महत्वाच्या असू शकतात आणि त्या प्रामुख्याने ज्या कदाचित पुढची स्टेज ज्याच्या संदर्भामध्ये आता बेहरेजी सुद्धा बोलता आहेत, पटवर्धन साहेबांनी पण सांगितलेलं आहे, पण त्या पब्लिक डोमेन मध्ये आपल्याला चर्चा नाही करताय. पण निश्चितपणे मला असं वाटतं आहे की या दृष्टिकोनातनं पाकिस्तानला परमनंटली आपल्याला या दृष्टिकोनातनं जर काही लेसन द्यायचं असेल तर तो इकॉनॉमिकली द्यावा लागेल. तिथल्या जनतेच्या माध्यमातून लष्कराला सांगावं लागेल. हे लक्षात घ्या की पाकिस्तानच्या बाबतीमध्ये गेल्या 2 दशकांपासून आपण या सातत्याने घटनांचा अनुभव करतो आहे. पाकिस्तानच्या जनतेला जोपर्यंत वाटत नाही की आपलं लष्कर आणि इथली ISI धार्मिक आणि जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे इनडेप्थ आपल्याला त्यांच्यावर तो इकॉनॉमिक आणि सोशल इम्पॅक्ट कसा होईल की आपण भारताच्या बाबतीत चूक करतोय हे पाकिस्तानला कसं जाणवून दिलं जाईल आणि त्यासाठी काय प्रयत्न होतात हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. कर्नल पटवर्धन जसं म्हणाले की लेव्हरेज 5-6 महिन्याचं असू शकतं, पण जे आपल्याला मुकुंद बेहरे म्हणाले की प्रत्येक वेळेला हिशोब इथेच का द्यावा लागतो, इतर वेळेला हिशोब मागितला जात नाही, तर याही गोष्टीचा विचार होणं हे गरजेचं आहे. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुळा इथेच शमलेला आहे.